नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या सुपर भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता कमळी ही अन्नपूर्णा आजीच्या घरून आता रस्त्याने हॉस्टेलवर जात असते। निंगीसोबत गप्पा मारत जात असताना कमळी म्हणते की खरंच खूप मज्जा आली ग निंगी, पण शेवटी ना आजोबांच्या शालीला आग लागायला नको होतीस। निंगी म्हणते जाऊ दे ग आजी, म्हटल्याच होत्या कोणाची तरी नजरच लागली असेल। निंगी म्हणते आजोबासनी तू वाचवलं ना कमळी, सगळ्यांना तुझा ना खूप अभिमान वाटला बरं का। कमळी म्हणते की अगं त्यात एवढं काय आहे, त्या टायमाला मला जे सुचलं ना ते मी केलं। आणि त्यानंतर आता निंगी म्हणते की आता ना त्या अनिकाला ना मी तर कबड्डीत सोडतच नाही, तिची चांगलीच जिरवते। निंगी म्हणते नाही, तिला नाकावर टिचून हरवलं तर नाव निंगी लावणार नाही। कमळी म्हणते अगं असं काय करते, मेन म्हणजे ना आपल्याला आपल्या शिक्षणासाठी खेळायचंय। इकडे आता कुर्णे हा राजन समोर येतो, तेव्हा आता राजन कुर्णेला म्हणतो की नवीन नवीन दररोज तुम्ही ज्या थापा मारतात ना त्या थापा मारणं आता तुम्ही बंद करा। राजन म्हणतो इतक्या वेळात ती जमीन माझ्या नावावर व्हायलाच हवी होती, काय करताय तुम्ही कुर्णे। कुर्णे म्हणते की त्या बाईला खूप वेळा सांगितलं पण ती बाई काही ऐकायला तयार नाहीये। राजन म्हणतो म्हणजे तुम्हाला निवडून मी काय चूक केली का। कुर्णे म्हणतो तुम्ही ऑफिसमध्ये जावा आणि सगळं काही इशीत बसा, मग सगळं काही ठीक होईल। तेव्हा आता राजन म्हणतो काही जरी झालं तरी मला ती जमीन हवी आहे। राजन म्हणतो तुमच्याकडच्याने होणार आहे का, नाही तर मी बघू का। तर कुर्णे म्हणतो करतो साहेब। आणि इकडे आता कमळी आणि निंगी जात असताना पटकन मागून हेल्मेट घालून बाईकवर एक माणूस येतो आणि तो कमळी निंगीच्या अंगावर चिखल उडवतो आणि तेवढ्यात आता त्याची बाईक सटकते तर तो बाजूला पडू लागतो। कमळी निंगी त्याच्यावर धावून जातात आणि त्याला बोलतात कोण आहेस तू आणि आमच्या अंगावरती असा दिवसा ढवळ्यात चिखल उडवतोस काय। हेल्मेट काढत तो माणूस म्हणतो तुम्ही मला ओळखलं नाही, थांबा थांबा। आणि त्याला आता त्याच्या डोक्यातील हेल्मेट निघत नसते आणि निंगी कमळी त्याला बोलू लागतात। कमळी आता फारच चिडलेली असते आणि निंगी तर अति चिडलेली असते। निंगी म्हणते की आत्ताच्या आत कपडे धुण्यासाठी पैसे काढ, नाही तर तुला तर आज मी सोडतच नाही। आणि निंगी आता त्याला मारायला धावून जाताच आता तो डोक्यातून हेल्मेट काढत म्हणतो की थांबा थांबा। आणि हेल्मेट काढताच तो दुसरा तिसरा कोणी नसून साहेबा असतो आणि साहेबाला बघताच आता कमळी म्हणते की अहो तुम्ही। आता साहेबा सुद्धा माफी मागतो आणि म्हणतो की माझीच गाडी खड्ड्यात गेली आणि तुमच्या अंगावर चिखल उडाला। कमळी सुद्धा साहेबाला म्हणते की आम्ही सुद्धा सॉरी मागतो, खूप बोललो आम्ही तुम्हाला। आणि कमळी आणि निंगी साहेबाची माफी मागून आता पुन्हा रस्त्याने जाऊ लागतात। साहेबा जाम घाबरलेला असतो। इकडे आता राजन हा त्याच्या गाडीतून कुर्णेला घेऊन जात असतो तर तेवढ्यात आता सरू ही तिच्या मैत्रिणीसोबत रस्त्याने जात असते। राजन आता त्या दोघींनाही थोडासा कट मारून पुढे जातो तर ती बाई ओरडत म्हणते की तुला काही दिसत नाही का। पटकन राजन त्याची गाडी थांबवतो। आता त्याच वेळेस आता सरू ही तिचा चेहरा पाठमोरा करते आणि त्यांच्या शेजारून आता जाऊ लागते आणि पटकन गाडीचा दरवाजा उघडून राजन आता बाहेर येतो। आता सरू ही त्या बाईला शांत करते आणि तेवढ्यात आता उतरलेल्या राजनकडे सरूचं लक्ष जातं। राजनला बघता क्षणी सरू डोक्यावर पदर घेते आणि तिचा चेहरा लपवते आणि राजन आता त्या बाई समोर येताच रागाने ती बाई म्हणते काय हो, जरा शिस्तीत चालत जा ना, आत्ताच ठोकला असता आम्हाला तुमच्या गाडीने। सरूने तिचा चेहरा आता लपवून तोंड पाठीमागे वळवलेलं असते। राजन त्या बाईची आता माफी मागतो आणि पटकन ती बाई आता तिथून जाऊ लागताच आता राजन त्यांना पुन्हा थांबवतो आणि म्हणतो एक मिनिट। आणि पटकन आता सरू तिचा पदर अजूनच तोंडासमोर धरते तर पाठीमागून राजन सरूला म्हणतो की आपण या अगोदर कधी भेटलोय का। सरूला आता धक्का बसतो आणि सरूला आता राजन सोबत आपलं कसं लग्न झालं होतं हे सगळं आता आठवतं। राजन सोबत घालवलेल्या प्रेमाचे सगळे क्षण आता सरूच्या डोळ्यासमोर येतात आणि तेवढ्यात आता कुर्णे म्हणतो की अहो साहेब, ह्याच त्या बाई आहेत ज्यांच्याकडून आपल्याला ती जमीन घ्यायची। आणि राजन आता पाठमोऱ्या सरूकडे बघत म्हणतो की मला असं वाटतंय की अजून मी यांना कुठेतरी बघितलंय। दुसरी बाई म्हणते जाऊ द्या की हो साहेब, बघितलं असेल कुठेतरी। ती बाई आता सरूला म्हणते की चल अगोदरच आपल्याला उशीर झालाय आणि सरूला घेऊन ती बाई जाऊ लागते। इकडे त्या गेल्यानंतर राजन विचार करू लागतो की या बाईला कुठं बरं बघितलं असेल, मंदिरात तर नसेल बघितलं ना। आणि त्यानंतर इकडे कमळी आणि निंगी त्यांच्या हॉस्टेलमध्ये रूममध्ये आलेले असतात। तेवढ्यात
एक मुलगी त्यांच्याकडे येत म्हणते की उद्या तुम्हाला प्रिन्सिपल सरांनी कबड्डीमध्ये कोणकोणत्या मुली आहेत त्यांची नावे देण्यासाठी बोलावलेत. कमळी म्हणते आपली टीम तर रेडीमेड आहे, मग हे काय नवीन आता. तेव्हा आता निंगी म्हणते की तू काही टेन्शन घेऊ नको, आता काही जरी झालं तर जिंकणार आपणच आहोत. निंगी म्हणते याच पोरींना आपण घेऊयात, एकदा फायनल टीम झाली की मग प्रॅक्टिसला आपण सुरुवात करू. आणि इकडे आता पटकन इकडे कमळी तिचा फॉर्म घेऊन मुलींचे नावं घेऊन आता प्रिन्सिपल सरांकडे आलेली असते. पण ऑलरेडी तिथे आता अनिका तिच्या टीमसोबत उभी असते. आणि त्यानंतर रागाने कमळी आणि निंगीकडे बघत अनिका तिचा फॉर्म आता प्रिन्सिपलकडे देते. प्रिन्सिपल खुश होतात. तर आता कमळीने सुद्धा मुलींच्या नावाचा फॉर्म आता प्रिन्सिपलकडे दिलेला असतो. आणि आता अनिकाकडे बघत प्रिन्सिपल म्हणतात की टीमचा कॅप्टन हाच सर्वेसर्वा असेल. आता निंगी म्हणते की आमच्या टीमला अन्नपूर्णा मॅडमने परवानगी दिली. तेव्हा आता प्रिन्सिपल म्हणतो की बी टीमची तयारी ना फक्त त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांना तयारी करावी लागेल, इथे फक्त एकाच टीमची आम्ही जबाबदारी घेतो. तेव्हा आता निंगी म्हणते असं कसं. तर लगेच प्रिन्सिपल म्हणतात तुम्ही प्रिन्सिपलला बोलताय, तिथे कळतंय का इथे मी प्रिन्सिपल आहे आणि ते सगळे अधिकार संस्थेने मला दिले. तेव्हा अन्नपूर्णा आजींकडे जाण्याचा काही एक संबंध नसल्याचे प्रिन्सिपल सांगतात. प्रिन्सिपल म्हणतात त्यांना खूप कामं असतात, तेव्हा त्यांच्याकडे जाण्याची तुम्हाला गरज नाही, कळलं का. तुम्हाला फक्त खेळायची संधी दिली, हेच तुमचं नशीब समजा, असे प्रिन्सिपल आता कमळी आणि निंगीला बोलतात. आता प्रिन्सिपल बाजूला येऊन विचार करतात की कामिनी मॅडमचं जर ऐकलं नाही ना तर माझी नोकरी जाईल. एक वेळेस अन्नपूर्णा मॅडम तरी मला समजून घेतील. आता प्रिन्सिपलला पस्तावा येऊ लागतो आणि प्रिन्सिपल विचार करतात की माझंच मन मला खातंय, या मुलीला मी उगाचच त्रास देतोय. आणि तेवढ्यात आता साधना मॅडम तेथून जाऊ लागताच कमळी आणि धावतच साधना मॅडमकडे येते आणि म्हणते की आम्ही प्रॅक्टिसला कधी यावं. तेवढ्यात अनिका तिथे येते आणि म्हणते काय ग साधना मॅडमला प्रॅक्टिस विषयी काय विचारतेस. कमळी म्हणते हे विचारतोय की आम्ही प्रॅक्टिसला कधी येऊ ते. आणि लगेच आता अनिका म्हणते अजून तर प्रॅक्टिस सुरूच नाही झाली, लगेच हिचे प्रॉब्लेम सुरू झालेत. आता अनिका म्हणते की तुम्ही जर आता मॅमला काही जरी विचारलं तरी ते तुम्हाला आन्सर देणारच नाहीयेत. आणि लगेच आता अनिका म्हणते की मला सोडून ते कुणालाच मदत करणार नाही मॅम, बरोबर ना. आणि साधना मॅडम काहीच बोलत नसतात कारण त्यांचा नाविलाज असतो. अनिका म्हणते की आता त्या माझ्या टीममध्ये आहे, तेव्हा तुला काही जरी प्रश्न विचारायचे असेल तर माझ्या प्रॅक्टिस नंतर त्यांना विचारायचे, कळलं का. आणि तेवढ्यात आता कमळी तिथेच थांबलेली बघता क्षणी अनिका म्हणते गावछाप तुला कळलं का, तुला इथून निघून जायचं सांगितलं, कळलं नाही का. तेवढाच साहेबा आता त्यांच्याकडे बघतो. आता कमळी समोर येत अनिका म्हणते की माझ्या आजीला गोल गोल भिंगून तू बरोबर तुझ्या जाळ्यात माझ्या आजीला अडकवतेस नाही का. अनिका म्हणते मी सुद्धा बघते आता तू कशी प्रॅक्टिस करते ते. तर कमळी रागाने आता अनिकाकडे बघते. प्रॅक्टिस तर तू सोड, पण प्रॅक्टिससाठी तुला जागा कशी मिळते ना ते सुद्धा मी बघते, असे आता अनिका बोलते. आणि आता रागाने वेट अँड वॉच म्हणत अनिका तिथून निघून जाते. आणि तेवढ्यात आता इकडे साहेबा हा पटकन आता इकडे ऋषीच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की तू इथे एवढा निवांत कसा बसला, अरे तुला तिकडे काय घडलं माहिती आहे का. तर ऋषी म्हणतो काय झालं. आणि ऋषी म्हणतो काय झालं. तर साहेबा म्हणतो की कमळीच्या टीमला प्रॅक्टिस करण्यासाठी कॉलेजमध्ये जागा दिलेली नाही. ते ऐकताच ऋषीला धक्का बसतो. ऋषी म्हणतो की ते असं कसं बोलू शकतात, तेव्हा आता त्यांना ना वेगळ्या भाषेतच बोललं पाहिजे. आणि रागात आता ऋषी त्या प्रिन्सिपलला भेटण्यासाठी जाऊ लागतो. तेव्हा इकडे आता साहेबा म्हणतो ऐकणारे ऋषी, सतत त्या प्रिन्सिपलला भेटून काहीच उपयोग होणार नाही, तूच सांग बरं काय उपयोग होणार. ऋषी म्हणतो की आता मी माघार घेणार नाही, कमळीला तिचा गेम खेळायचा आहे, तिचं शिक्षण पूर्ण करायचंय, यामध्ये तिची तरी काय चूक. ऋषी जाऊ लागतो. तर पुन्हा साहेबा आता ऋषीला थांबवतो आणि म्हणतो ऐकणारे. आता साहेबा म्हणतो जी परिस्थिती आहे तिच्यामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न कर. तर ऋषी म्हणतो कसं. तर साहेबा म्हणतो आता मी तुला काय सांगू काय माहिती. आणि साहेबा म्हणतो की हे बघ तू या कॉलेजचा प्रोफेसर आहे आणि या कॉलेजमध्ये आता कमळीच्या टीमला कोच मिळत नाहीये ना, मग तू का नाही होत त्या आता कमळीच्या टीमचा कबड्डी कोच. ऋषी म्हणतो तुला वेट लागलाय का, अरे मी इंग्लिश सब्जेक्टचा प्रोफेसर आहे, तेव्हा आता कबड्डीचा आणि कोचचा आणि माझा काय संबंध. साहेबा म्हणतो की आता तू एक शब्दही बोलायचा नाही, जे मी सांगतो ते ऐकायचंस. कबड्डी कशी खेळायची, कबड्डीचा गेम कसा आहे हे सगळं तुला माहिती आहे बरोबर ना ऋषी. त्याचे रूल्स सुद्धा काय आहे, त्याचे इक्वेशन काय आहे हे देखील तुला सगळं माहिती आहे. आणि लगेच आता साहेबा म्हणतो की हे बघ एकदा का टीम मैदानात उतरल्या तू सुद्धा काही करू शकत नाही आणि मी सुद्धा. आता साहेबा म्हणतो की टीमसाठी एक मित्र आणि गाईड असणं गरजेचं आहे ऋषी, तुला कळतंय का. तेव्हा कबड्डी आता का खेळायची आणि कशी खेळायची हे सांगण्यासाठी त्यांच्या बाजूला एक मित्र आणि कोच असणं गरजेचं आहे ऋषी, तुला कळतंय का.
आणि ऋषीला आता साहेबाचं म्हणणं पटलेलं असतं आणि ऋषी आता कंबळीच्या टीमचा कोच होण्यासाठी तयार होतो. आणि इकडे आता कंबळी आणि निंगी सगळेजण आता त्या टीमसोबत आता विचार करत बसलेले असतात. कंबळी विचार करते की आता प्रॅक्टिस तरी कुठे करायची. तेवढ्यात तिथे ऋषी येतो आणि त्यांच्याकडे बघत आता ऋषी कंबळीकडे बघत म्हणतो की कोण म्हणतं बी टीमकडे कोच नाही. ते ऐकताच आता कंबळी ही ऋषीकडे बघते आणि ऋषी झालेला असतो तो कंबळीच्या बी टीमचा कोच. तेव्हा आता कंबळीला सगळं काही शिकून ऋषी आता कंबळीला कशी कबड्डीची स्पर्धा जिंकून देतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.